महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपूरमधल्या राजभवनामध्ये शपथविधीचा सोहळा। मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे लक्ष। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। विदर्भामधून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रामधून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यामधून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे नेते उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसेंना संधी मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता। राज्य मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। नागपूरच्या राजभवनामध्ये मंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याची जोरदार तयारी। आज दुपारी 3च्या नंतर शपथविधी सोहळा राजभवनामधल्या लॉनवरती होणार। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार। फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय। यंदाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत चालणार। विधानसभा सचिवालयानं जारी केल्या सूचना। सूचनेच्या नुसार आजपासून सरकार आणि विरोधी पक्ष नागपुरात। नागपूरला रवाना होण्याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं देवदर्शन। म्हसोबा महाराज आणि साईबाबांचं घेतलं दर्शन। हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ नागपूरला पोहोचले। ओबीसी कार्यकर्त्यांकडून बहुजन नायक असे पोस्टर्स घेऊन भुजबळांचं केलं स्वागत। विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचं कटआउट। एकमेकांना आलिंगन करतानाचा मोठा कटआउट विधानभवनाच्या बाहेर। आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांच्या गटनेत्यांची बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी बैठकीचं आयोजन। ईव्हीएमच्या संदर्भात रॅली काढण्यात येणार। लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य तर वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, आव्हाडांचं आवाहन। रामदास आठवलेंनी परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराची केली आहे पाहणी। संविधान न मानणाऱ्यांनी देश सोडून जावं, आठवलेंचं वक्तव्य। सरकार सुरळीत चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढावं। त्यांची चौकशी करा आणि मगच वॉशिंग मशीन सरकार नाही हे मान्य करू, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वर्षा बंगला सोडून मुक्तागिरी बंगल्यामध्ये राहायला जाणार। शिंदेंच्या घरामधील सामान मुक्तागिरी बंगल्यावरती हलवण्याचं काम सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरामध्ये दत्त मंदिरामध्ये केलं भूमिपूजन। भूमिपूजन करताना टोपी नसल्यानं अजितदादांनी भटजींची टोपी काढून घातली। आदित्य ठाकरेंच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरामध्ये आरती। संजय राऊत, सचिन अहिर, महेश सावंत, अनिल देसाई यांची उपस्थिती। कॉरिडॉरच्या नावाखाली भाजपनं सर्वाधिक मंदिरं तोडली। अयोध्येमधल्या राम मंदिराच्या आजूबाजूची जागा सुद्धा लोढांना दिली। मंदिरांना खरा धोका भाजपपासूनच आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप। हनुमान मंदिराला घाईघाईनं स्थगिती दिली। काल उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्सपोज केलं आणि रेल्वेनं स्थगिती दिली, आदित्य ठाकरेंची टीका। न्यायालयाच्या निर्णयानुसार जुनी मंदिरं नियमित करता येतात। रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून दादरमधील मंदिराच्या संदर्भात मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आमदार रवी राणांनी घेतलं दादरच्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन। रेल्वेचे कायदे ब्रिटिशकालीन असल्यामुळे अशा नोटिसा येत असतात, मात्र मुख्यमंत्री हिंदूंच्या रक्षणासाठी सक्षम असल्याचं राणांचं वक्तव्य। मुंबईतल्या दादरच्या हनुमान मंदिरामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतलं दर्शन। यावेळी मंदिराच्या बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची हजेरी। सोमय्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची।
दादर रेल्वे स्थानकाजवळच्या हनुमान मंदिराबाबत माजी खासदार राहुल शेवाळेंचे रेल्वे मंत्र्यांना लेखी निवेदन, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची शेवाळेंची मागणी. एनटी अवॉर्ड्समध्ये एबीपी माझाचा डंका, माझा कट्टा, 0 अवर, विश्वचषक माझा आणि डेली न्यूज बुलेटिनसाठी एबीपी माझाला पुरस्कार. आज मध्य रेल्वेच्या मार्गावरती मेगा ब्लॉक, विद्याविहार आणि ठाणे या स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. पश्चिम रेल्वेवरती आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवल्या जाणार नाहीत. हार्बर मार्गावरती आज सीएसएमटी ते पनवेलच्या दरम्यान ब्लॉक, तसंच पनवेल ते ठाणे ही लोकल सेवा सुद्धा बंद राहील. ब्लॉकच्या काळामध्ये सीएसएमटी वाशी भागामध्ये विशेष लोकल धावणार. पिसे विद्युत उपकेंद्रामधील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड, 6 उदंचन पंप बंद. त्यामुळे आज मुंबई शहर उपनगरासह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 15% कपात. उमरग्यामध्ये आजी माजी आमदारांचा पाणी पुरवठा योजनेवरून श्रेयवाद. 2 महिन्यांपूर्वी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलं होतं उद्घाटन. या शहर समांतर पाणी पुरवठा योजनेचे आमदार स्वामी यांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन. बीडच्या केजमधील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांची पक्षामधून हकालपट्टी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाटेंवरती गुन्हा दाखल झाल्यामुळे पक्षाची कारवाई. बहुजन समाज संतोष देशमुखांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. मस्साजोगमधल्या ग्रामस्थांचं वक्तव्य. देशमुखांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी. छत्रपती संभाजीराजे संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बीडमध्ये काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची झाली होती हत्या. टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी घेतली फडणवीसांची भेट. रोहन बोपन्नांकडून फडणवीसांना स्वतःची 44 नंबरची जर्सी भेट. पुण्यामध्ये 8 दिवसीय बुक फेस्टिव्हलचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बुक फेस्टिव्हलचं उद्घाटन. अहिल्यानगरमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. आठवड्याभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारा भाजीपाला आता 35 ते 50 रुपयांवर. मागणी नसल्यामुळे रोठा सुपारीच्या उत्पादनामध्ये घट. निसर्ग चक्रीवादळाचा सुपारी बागायतदारांना मोठा फटका. उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा. जळगावमध्ये थंडीचा जोर वाढल्यामुळे विदेशी पक्ष्यांचं आगमन. जलाशय परिसरामध्ये रशिया, सायबेरिया, युरोपियन देशामधून अनेक पक्षी जळगावमध्ये दाखल. विदेशी पक्षी बघण्यासाठी गर्दी. भंडाऱ्यामध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज. यंदाच्या वर्षी सर्वात कमी 9 अंश तापमानाची नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये माती सर्वेक्षण. पावसाळ्यामध्ये सतत कोसळणाऱ्या संरक्षण भिंतीमागील कारणं शोधण्यासाठी होणार मातीचं सर्वेक्षण. नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शहर गौरव कोडगिरी यांचं अपहरण करून काही वेळानं त्यांना सोडण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना घेतलंय ताब्यात. दारुड्याला नेण्यासाठी आलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या अँब्युलन्सवरती दारुड्या व्यक्तीच्या मित्रांकडून गोळीबार. या प्रकरणी पोलिसांकडून 3 विरोधामध्ये गुन्हा दाखल. अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश. घराच्या किचन आणि शौचालयामधून 34 गॅस सिलेंडर जप्त. जळगावमधल्या फातेमा नगरातली घटना. रायगडच्या पेडमधील दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये बंदुकीची गोळी लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी. बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटल्यामुळे पायाला झाली इजा. मुंबईच्या चेंबूरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या वतीनं परभणी घटनेच्या विरोधात निषेध आंदोलन. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकहून माहूरकडे जाणाऱ्या बसला जालन्याच्या जवळ वखारी फाटा इथे भीषण अपघात. बस आणि कंटेनरची धडक. अपघातामध्ये बसमधल्या 2 प्रवाशांचा मृत्यू तर 20 प्रवासी जखमी. रायगडमध्ये रेशन दुकानामधल्या ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दुकानदार आणि रेशन धारक त्रस्त. ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे जुन्या पद्धतीने रेशन वितरित करण्याची रेशन धारकांची मागणी. नाशिकच्या आर्टिलरी सेंटर आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशनच्या वतीनं नो युअर आर्मी या प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय लष्कराचं सामर्थ्य बघण्याची नाशिककरांना संधी आहे.
उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यामधल्या मुस्लिम बहुल भागामध्ये 46 वर्ष जुनं बंद मंदिर सापडलं। मंदिरामध्ये हनुमान, शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आली आढळून। मंदिराच्या आसपास बांधकाम करून मंदिराचं अस्तित्व लपवल्याचं तपासणीच्या दरम्यान आलं आढळून। राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे। राम सुतार आर्ट क्रिएशननं यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पाहिलं आहे। 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेमध्ये संविधानावरती चर्चा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं संविधानावरती भाषण, पंतप्रधान मोदींनी दिलंय उत्तर। राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेमधल्या चर्चेला मोदींचं उत्तर। संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा एक संस्मरणीय प्रवास आहे। संसदही या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करते आहे, ही आनंदाची बाब आहे, मोदींचं वक्तव्य। आपला देश अतिशय वेगानं विकसित होतोय। भारत लवकरच जगामधील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेनं जोरदार पावलं उचलतोय। आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हा आपण विकसित भारत असू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास। विविधतेमध्ये एकता हे भारताचं वैशिष्ट्य, पण गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये वाढलेले विविधतेमध्ये विरोधाभास शोधत राहिले। विविधता हा आपल्या अमूल्य ठेवा आहे। देशाच्या एकात्मतेला हानी पोहोचेल असं बीज हे लोक त्यामध्ये शोधत राहिले। काँग्रेसनं संविधानाला आव्हान दिलं, मोदींची टीका। संविधानाला धक्का देण्याचं काम काँग्रेस अनेकदा करतं। आणीबाणीच्या काळामध्ये संविधान संपवण्याचं कामही त्यांनी केलं। इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर केला, मोदींच्या टीकेच्या नंतर सभागृहामध्ये काँग्रेसचा गोंधळ। गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील जनतेनं आम्हाला सेवा करण्याची संधी दिली। या काळामध्ये भारताची एकात्मता मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले। 370 हा देशाच्या एकात्मतेमध्ये अडथळा ठरला होता, आम्ही तो कायदा जमिनीमध्ये गाडला, मोदींचं वक्तव्य। काँग्रेसला घटना दुरुस्तीचं इतकं वेड लागलं होतं की ते वेळोवेळी राज्यघटनेची शिकार करत राहिले। 6 दशकांमध्ये 75 वेळा संविधान बदलण्यात आलं। देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी जे बीज पेरलं त्याला खत आणि पाणी श्रीमती इंदिरा गांधी यांनी दिलं, मोदींची काँग्रेसवरती टीका। द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला, तसाच देशामध्ये इमानदारीनं काम करणाऱ्या सर्वांचे अंगठे कापले जात आहेत। अदानी आणि अंबानींना मदत करून शेतकऱ्यांचे अंगठे कापले जात आहेत। राहुल गांधींचं सरकारवरती टीकास्त्र। इंदिरा गांधी यांनी सावरकरांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं। श्रीकांत शिंदेंचं लोकसभेमध्ये वक्तव्य, त्यावरती सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याची माहिती इंदिरा गांधींनी दिल्याचं राहुल गांधींचं श्रीकांत शिंदे यांना उत्तर। तुमची आजी संविधान विरोधी होती का? राहुल गांधींना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारला सवाल। लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे संविधानावरील चर्चेमध्ये भाग घेत असताना राहुल गांधींना केले सवाल। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। दिल्लीच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला। एमएसपीसह विविध मागण्यांसाठी शंभू बॉर्डरवरून शेतकरी दिल्लीकडे रवाना। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या। भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार। वायुसेनेच्या ताफ्यामध्ये आणखी 12 सुखोई फायटर विमानं येणार। केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने HALला दिलं 13,500 कोटींचं कंत्राट। स्वित्झर्लंड सरकारने भारताकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला। स्विस सरकारच्या या निर्णयाच्या नंतर आता तिथे कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून 10% अधिकचा कर द्यावा लागणार। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमार दिसानायके आजपासून 3 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर। पदभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांचा हा पहिला विदेश दौरा। बॅडमिंटनपटू PV सिंधूचा साखरपुडा। उद्योजक व्यंकट दत्ता साई यांच्यासोबत लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।